डान्स बार चालू होण्याचा निर्णय चुकीचा असून यामध्ये सरकार आणि डान्स बार मालकाची मिलीभगत असल्याचा आरोप महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्षा गीतांजली कदम यांनी केला असून सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीकेची झोड उठत आहे। उच्च न्यायालयाने जो आज डान्स बार बाबतचा डान्स बार पुन्हा एकदा चालू करण्याचा जो निर्णय घेतला तो अतिशय वेदनादायक आहे। स्वर्गीय आर आबांनी हा जो निर्णय घेतला होता डान्स बार बंदीचा तो अतिशय जाणीवपूर्वक ग्रामीण भागातील महिलांचा विचार करून तसेच तरुण पिढीतील मुलांचा आणि मुलींचा विचार करून आबांनी हा निर्णय घेतला होता। पण आज ज्यावेळी न्यायालयाने हा निर्णय दिला त्यावेळी खरोखरच आदरणीय आबांच्या आत्म्याला फार दुःख पोहोचलं असेल आणि अर्थातच माझ्यासारख्या भगिनी असतील महिला असतील आम्हालाही अक्षरशः शॉक बसला की असा निर्णय उच्च न्यायालयाने दिलाच कसा। मुळात हा निर्णय आम्हाला मान्य नाहीये आणि मला वाटतं ह्या सरकारनं सुद्धा विचार केला पाहिजे की आपण हा निर्णय घेतोय तो योग्य आहे का नाही या गोष्टीचा विचार पुन्हा एकदा त्यांनी करावा आणि जी आबांनी बंदी केली होती या गोष्टीवरती ती बंदी कायमस्वरूपी ठेवावी। आपण विचार केला तर या डान्स बारला जाणारे जे लोक आहेत ते ग्रामीण भागातील असतील किंवा सुशिक्षित असतील किंवा आमचे तरुण वर्ग असतील यांच्या परिवाराला जो त्रास होतो त्या माध्यमातून किंवा आर्थिक नुकसान जो परिवाराला होतो ते नुकसान कोण भरून देणार आहे? हे सरकार भरून देणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे सरकारने यामध्ये अशी टिप्पणी केली होती की डान्स बार चालू होऊ द्यात पण ज्यावेळी हे डान्स बार चालू होतील त्या डान्स बारवाला ज्यावेळी टीप घेतात ती टीप घेत असताना ती टीप त्यांनी बिलामध्ये ऍड करावी। म्हणजे बिलामध्ये ती टीप ऍड केल्यानंतर जो कर मिळणार होता तो कर सरकारच्या तिजोरीत जमा होणार होता आणि तो जमा झालेला कर त्या मुलींना पेन्शनच्या माध्यमातून हे सरकार देणार होते। म्हणजे पैसे त्या मुलींच्या माध्यमातून कमवायचे घ्यायचे यांनी आणि परत यांना दिलेली भीक दिल्यासारखे यांना परत एकदा द्यायचे ते पैसे काय तर यांना सरकारमार्फत मदत सरकार त्यांच्याकडून पैसे घेणार स्वतःच्या खात्यात जमा करणार आणि त्याच मुलींना त्यांचेच पैसे परत फिरवून पेन्शनच्या रूपात त्या मुलींना देणार होतं का तर वयाच्या 30 नंतर या मुलींना हे काम करता येणार नाही। हा सरकारचा निर्णय अतिशय घाणेरडा विचार हा सरकारचा आहे आणि तो आम्हा महिलांना कदापिही मान्य नाहीये। राष्ट्रवादीच्या महिला या विषयाबद्दल नक्कीच आवाज उठवतील आणि आमचे दिवंगत आबा नेते जे आमचे होते आताही आमच्या सर्वांच्यात ते आमच्या मनामध्ये आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही इथून पुढे हा डान्स बारचा जो निर्णय जो न्यायालयाने घेतला आहे त्याच्या विरोधात डान्स बार मालक आणि सरकार यांची कुठे मिलीभगत असल्याचं या ठिकाणी दिसून येतंय का? सरळ दिसतंय ना। कशासाठी तुम्ही परवानगी दिली याला? काय कारण होतं? म्हणजे असं दाखवा ना की समाजाला ह्या गोष्टी हिताच्या आहेत समाजाच्या दृष्टीनं म्हणून तुम्ही परवानगी दिली हे दाखवा आम्हाला काय त्यातले विषय काहीच नाही आहेत तसे निर्णय। एवढ्या वर्ष डान्स बार बंद होते काय फरक पडला कुणाच्या? चांगला बदल झाला काय तर जी तरुण मुलं आहेत ती तिकडे वळली नाही पैसा अनाथही गेला नाही ह्या चांगल्या गोष्टी घडल्या याच्यातून आणि ज्या डान्स बारमध्ये काम करणाऱ्या मुली होत्या त्यांनी सुद्धा वेगवेगळे व्यवसाय चालू केलेले आहेत। मग हा बदल चांगलाच झाला ना का वाईट बदल झाला? एकंदरीत राष्ट्रवादीच्या महिला राज्य उपाध्यक्षक म्हणून आपण या संदर्भात सरकारवर काय टीका कराल? काय टीका करावं? सरकारनं अतिशय घाणेरडा निर्णय घ्यायला भाग पाडले कोर्टाला। त्यांनी काय पुरावे दिले कशी मांडणी केली आम्हाला माहिती नाही पण सर्व समाजाचा जर विचार करायला गेला तर समाजातील 90% पेक्षा जास्त लोक सांगतील की डान्स बार हे बंद झालेच पाहिजे।